तुझ्या आईवर आणि पत्नीवर बलात्कार करीन, त्यांच्या गुप्तांगामध्ये तलवार घालीन, ही भाषा आहे त्या आमदाराची. बीजेपी RSS समोर पोलिसांनी नांग्या टाकल्यात का? म्हणजे आया बहिणींवर बलात्काराच्या धमक्या देणारा आमदार, त्याला जेलमध्ये टाका ना. अरे दम असेल तर इथं येऊन दाखव म्हणा आमदाराला. तुझ्या आईवर आणि पत्नीवर बलात्कार करीन, त्यांच्या गुप्तांगामध्ये तलवार घालीन, ही भाषा आहे त्या आमदाराची. अरे एकीकडे लाडकी बहीण म्हणतो आणि दुसरीकडे बलात्काराच्या धमक्या देतो. हरामखोरा, तुझ्यात एवढा दम आहे तर त्या प्रशांत आंबीला सोड नाही. इथं पोलिसांनी नांग्या टाकल्यात का? बीजेपी RSS समोर पोलिसांनी नांग्या टाकल्यात का? हा सवाल आहे महाराष्ट्राच्या जनतेला. आणि आपण महामानवांचे अपमान किती वेळा खपवून घेणार? आमची औलाद ही पानसरेची छत्रपती शिवाजी महाराज साठी छाताड्यावर गोळ्या झेलणाऱ्यांची औलाद आहे. मिंद्यांची काय झाडी काय डोंगर करणाऱ्यांची औलाद आमची नाही. बोलतात ना ते, बोलतात ना. हे पोलीस आता आम्हाला इथं हे हाकलायला आलेत. म्हणजे आया बहिणींवर बलात्काराच्या धमक्या देणारा आमदार, त्याला जेलमध्ये टाका ना. गोर गरीब कष्टकरी जनतेला तुम्ही म्हणजे धमक्या देता, रात्री बेरात्री तलवारीची भाषा करता. अरे दम असेल तर इथं येऊन दाखव म्हणा आमदाराला. आज आम्ही इथं आलेलोय. प्रशांत आंबीला जर इथं अर्ध्या तासामध्ये इथं सोडलं नाही तर आम्ही बेधडक मोर्चा घरावर नेऊ असा इशारा सरकारला आहे. आणि CM आणि डेप्टी CMनी जर तात्काळ याच्यात हस्तक्षेप केला नाही आणि हे वातावरण जर मिटवामिटवी केली नाही तर या अजून महाराष्ट्रभर वनवा पेटल, हे मी इशारा सरकारला देतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.